नमस्कार. आपल्या सर्व साधकांचे पुन्हा एकदा भगवती क्लासेसच्या अंतर्गत आपण 16 अवतार दत्तात्रयांचे आणि त्या अनुषंगाने अजून काही अवतारांची माहिती आपण घेणार आहोत. हा विशेष दत्त जयंती निमित्त आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याला तुम्ही सगळीजण आज जॉइन झालेला आहात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन देखील आणि आभार देखील. कारण दत्तांचे 16 विशेष अवतार जे आहेत, जे जास्त करून सगळ्यांना माहीत नाहीयेत, त्याबद्दल आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्ही सुद्धा शांत मनाने ध्यान करता करता, मानस पूजा करता करता आपण या दत्तात्रयांचे 16 अवतार जे आहेत त्याची माहिती घेऊया, त्यांना मनात साठवूया, त्यांना अभिवादन करूया आणि त्यांची आपल्यावर कृपा राहू दे यासाठी नक्कीच मनपूर्वक प्रार्थना करून एकत्रितरित्या ध्यानधारणेच्या या उपयुक्त अशा कार्यक्रमात सहभागी होऊया. चला तर मग आपण श्री दत्तात्रेयांचे 16 अवतार जाणून घेऊया. रोज आपण 2 अवतार जाणून घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने अजूनही काही माहिती जी त्यांच्याबद्दल आहे त्याचाही आपण परामर्श घेणार आहोत. पुन्हा एकदा ध्यानाच्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. कारण ही माहिती तुम्हाला कानाने श्रवण करायची आहे आणि मनात रुजवायची आहे. आणि आपण जी मानस पूजा करणार आहोत ती डोळे बंद करूनच करायची आहे. त्यामुळे दोन्ही पाय जिथे तुम्हाला सहजरित्या बसता येईल अशा ठिकाणी मांडी घालून बसा. पाय तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर पाय एकमेकांमध्ये गुंफून बसा. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा आणि डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा. तीनदा दीर्घ श्वास घ्या आणि आता एका आगळ्या वेगळ्या माहितीच्या अनुषंगाने जाण्यासाठी आपला प्रवास आध्यात्मिकतेचा सुरू होत आहे. त्यात आपण सगळे प्रवासी आहोत हे जाणून घेऊन त्या प्रवासाला सज्ज व्हा. अवतारही उदंड होती, सवेची मागुती विलया जाती. तैशी नव्हेसी दत्तात्रेय मूर्ती, नाश कल्पांती असेना. असं श्रीधर स्वामींनी श्री दत्त महाराजांविषयी सांगितलेलं आहे की श्री दत्त गुरुतत्वाचे कार्य करीत असल्याने कल्पांती सर्वजण मोक्षाला जाईपर्यंत श्री दत्त महाराजांचे कार्य चालूच राहणार आहे. श्री दत्तात्रेयांचा कार्यपरत्वे प्रत्येक वेळी होणारा आविष्कार हा अवतारच मानला जातो. या दृष्टीने स्वयंभू आणि मन्वंतरापासून आतापर्यंतच्या भक्तजनांच्या कल्याणाकरिता दत्तात्रयांचे जे विविध अवतार झाले त्यात 16 अवतारांना प्राधान्य देण्यात आले आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती कृत श्री दत्तात्रेय षोडशोता अवतारा या ग्रंथामध्ये या सर्व 16 अवतारांच्या कथा आलेल्या आहेत. हे अवतार निरनिराळ्या महिन्यात झाले असून त्याची स्वरूपेही भिन्न भिन्न वर्णिलेली आहेत. तर आज आपण त्यापैकी 2 अवतारांचा परामर्श घेणार आहोत. ते अवतार पुढील प्रमाणे आहेत. आतापर्यंत आपण सगळ्यांनी दत्त महाराजांना 3 मुखी म्हणजे हातात कमंडलू, जपाची माळ म्हणजे रुद्राक्षाची माळ, त्याच्यानंतर सुदर्शन चक्र, अशा तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश जी जी आयुध किंवा जी जी साधनं वापरतात त्याची मूर्ती ही श्री दत्त महाराजांची मूर्ती म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतेच. आपण देवळात मंदिरात सुद्धा ही मूर्ती पाहतो. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर ही एकच मूर्ती प्रकर्षाने उभी राहते. पण दत्त महाराजांचे वेगवेगळ्या स्थितीमधील वेगवेगळे 16 अवतार आहेत. त्याची वेगवेगळी मूर्ती आहे. आपल्याला या मूर्तीचा उहापोह जास्त करायचा नाहीये. पण तरी सुद्धा या मूर्तींच्या हातामध्ये कोणती कोणती आयुध आहेत किंवा साधन सामुग्री आहे याचा
त्यांच्या अवतारांशी काही संबंध असल्यामुळे त्याचा आपण परामर्श घेणार आहोत. तुम्ही एकमुखी दत्त नारायणगाव इथे सुद्धा जाऊन आलेला आहात. बहुतेक करून एकमुखी दत्ताची स्थानं ही कमी आहेत. त्रिमुखी दत्ताची स्थानच सगळीकडे जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला माहीत असलेले हे दोनच दत्त महाराजांची प्रतिरूप ही जी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आपण त्याचीच पूजा अर्चना करतो. गिरनारला पादुका आहेत, त्याही तुम्ही जाऊन बघितलेल्या असतील. आणि बऱ्याच ठिकाणी पादुकांना सुद्धा वेगवेगळी नावं आहेत आणि दत्त महाराजांच्या पादुकांना देखील फार मोठं महत्व आहे. तुम्ही कोल्हापूर जवळच्या सांगली गावात गेला असाल तर तुम्हाला दत्त महाराजांचे पादुका स्वरूप तुम्हाला दर्शन होते, श्री नृसिंह सरस्वतींचे. कारंजाला गेलात तर त्यांची बालमूर्ती आहे. असे वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या अवतारात किंवा त्यांनी केलेल्या कार्याचा आपण उहापोह करतो. तर चला तर मग आज आपण दत्त महाराजांच्या 16 अवतारांपैकी पहिला अवतार योगीराज आहे त्याबद्दल आपण थोडी कथा ऐकूया आणि ध्यानात मग्न होऊया. मग त्यांची मानस पूजा देखील करूया आणि त्यांचा आशीर्वादही आपण घेऊया. श्वासावर लक्ष केंद्रित करा. 3दा श्वास आत बाहेर. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मदेवाने जेव्हा मानव सृष्टी निर्माण केली तेव्हा हे जीव संसारांमध्ये अनेक प्रकारची दुःख भोगीत होते. जन्म मरणाच्या अविच्छिन्न परंपरेला संसार म्हणतात. प्रारब्ध कर्माच्या अनुरोधाने संसारामध्ये विविध कष्ट भोगणाऱ्या या जीवांची या कष्टातून सुटका कशी होईल या विचारांचा शोध घेतला असता ब्रह्मदेव हे मानव जातीला उपयुक्त असं ठरावं म्हणून सर्व विश्वाचा आधार असलेल्या श्रीहरीला म्हणजे श्री विष्णूला शरण गेले. श्री लक्ष्मी माता त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत आहे असे शेषशायी भगवान योगमायेचा अंगीकार करून शेषशय्येवर पहुडले होते. ब्रह्मदेव नम्रपणे त्यांच्याकडे जाऊन श्री विष्णूंची स्तुती करू लागले. हे नारायणा, आपण सर्व विश्वाचे गुरु आहात. आपण दयापूर्ण दृष्टीने सर्व विश्वाचे संरक्षण करीत आहात. आपण करुणासागर आहात. त्यामुळे आपल्या आज्ञेप्रमाणे मी लोकसृष्टी निर्माण केली. पण या जगात जन्माला आलेले हे लोक सदा सर्व काळ दुःखातच खितपत पडलेले आहेत. त्यामुळे या संसार तापापासून सर्व जीवांना कसे पैलतीरावर जाता येईल हे सांगा, असं मनापासून श्री विष्णूंची श्री ब्रह्मदेवाने प्रार्थना केली. तेव्हा स्वतः श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांना सांगितलं की माझ्या एकमेव अद्वितीय अशा सात्विक धामाची किंवा तेजो स्वरूपाची उपासना करा व इतरही जीवांना या संसार दुःखातून मुक्त होण्याचा हाच उपाय सांगा. लोककल्याणासाठी तळमळणाऱ्या तुमच्या अंतःकरणातील भक्तिभाव पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे आणि मूर्तिमंत सात्विक रूपाने मी स्वतःच तुम्हास अर्पण करून घेत आहे. असे म्हणून भगवान विष्णू यांनी शेष पर्यकाचा म्हणजे ते जे शय्येवर झोपले होते त्याचा त्याग केला आणि दत्तोहम दत्तोहम असे म्हणून ब्रह्मदेवाच्या पुढे दत्त रूपाने उभे राहिले. ब्रह्मदेवाला त्यांनी योग मार्गाचा यथासांग उपदेश करून तत्व साक्षात्काराने ब्रह्मदेवाचे जीवन कार्य यशस्वी आणि सुखमय केले. आणि हाच अभिप्राय त्यांनी सांगितला की दत्त अवतारासाठी आपण सगळे एकत्र होऊया. हा जो अवतार आहे त्या अवतारामध्ये उपासनेची गरज नाही. गंध पुष्पादी बाह्योपचाराची आवश्यकता नाही. फक्त सच्चिदानंद स्वरूप ज्योतिर्मय दत्ताच्या चिंतनानेच
श्री विष्णू किंवा श्री दत्त हे कृतार्थ होतात. त्यामुळे अवधूत या शब्दाचा पूर्ण अर्थ आपल्याला इथे कळतो. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मध्ये मध्ये आपले मन इतरत्र भटकायला सुरुवात करते विचारांच्या मागे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, हळूहळू तो सोडा. अ म्हणजे अक्षर, अविनाशी परब्रह्म. व म्हणजे वरेण्यम, अर्थात सर्वश्रेष्ठ आणि वरणीय, आश्रय करण्यास योग्य. धू म्हणजे धुतलेला, स्वच्छ, निर्मळ, पवित्र, शुद्ध. आणि ज्याने आपली सर्व संसार बंधने धूत म्हणजे झाडून हटकून टाकलेली आहेत, असा तो अवधूत. श्री दत्ताचे हे स्वरूप आपण लक्षात घेऊन सदा सर्व काळ दत्तोहम दत्तोहम या मंत्राचा मनात जप करावा. त्यामुळे आता आपण दत्तोहम या मंत्राचा जप करणार आहोत. सोहम जसा आपण उच्चार करतो तसाच दत्तोहम दत्तोहम असा आपण उच्चार करणार आहोत मंत्राचा. दत्तोहम 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 दत्तोहम. दत्त महाराजांच्या 16 अवतारांपैकी हा पहिला अवतार असल्यामुळे आपण 16 वेळा या मंत्राचा जप केलेला आहे. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर. मन इतरत्र जाऊ देऊ नका, विचारांच्या मागे जाऊ नका. आपण दत्तात्रेयांच्या अवतारांची माहिती घेत आहोत आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण मनपूर्वक शरीराने आणि मनाने एकाग्र होऊन प्रयत्न करूया. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या पहिल्या अवतारात परमेश्वराने स्वतःला ब्रह्मदेवालाच अर्पण करून घेतलेले असल्यामुळे त्यांना ब्रह्मदत्त असेच नाव देणे योग्य ठरेल. सर्व योग्यांचे ते राजे असल्यामुळे त्यांना योगीराज असेही नाव देण्यात आलेले आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. कारण ब्रह्मदेवाने श्री विष्णूंना प्रार्थना केली होती की आपण सर्व लोकांच्या कल्याणासाठी सगुण साकार रूपाने अवतार घेऊन आपल्या उपासनेने व उपदेशाने जनतेला कृतार्थ करावे. आणि या प्रार्थनेचा अंगीकार करून गुरुदेव दत्त भगवान हे तपश्चर्येच्या प्रभावाने प्रभावित होऊन अत्री मुनी व महासती अनुसूया यांच्या उदरी त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपाने आविर्भूत झाले आणि अत्री मुनींच्या घरी जन्माला आले. म्हणूनच त्यांना आत्रेय हे नाव सुद्धा मिळाले.
ब्रह्मदेव व अत्रिमुनी यांना त्यांनी स्वतःच अर्पण करून घेतलेले असल्यामुळे ते दत्त तर होते आणि आता दत्त आणि आत्रेय ही दोन नावं एकत्र करून लोक त्यांना दत्तात्रेय या एकाच नावाने ओळखू लागले. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू पंचमहाभूतांच्या पंचीकरणाच्या कमी अधिक होणाऱ्या प्रमाणात जी सृष्टी निर्माण होते ना, त्याला पांचभौतिक स्थूलसृष्टी असे म्हणतात. त्यामुळे या पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या आत्म्याला विराट आत्मा असे म्हणतात. आणि त्यामुळेच आद्य प्रजापती ब्रह्मदेव यांनीच श्री विष्णूंना प्रार्थना करून महाविष्णूंना या भूतलावर सर्वसामान्य लोकांसाठी अवतार घेण्यास विनंती केली आणि ती श्री महाविष्णूंनी मान्य केली व दत्तात्रेयांच्या अवतारात, दत्तगुरूंच्या अवतारात ते आपल्या समोर सगळ्यांसमोर प्रकट झाले. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. आता पहिला अवतार जो आहे, जो अत्रि मुनीच्या सानिध्यात दत्तात्रेयांचा पहिला अवतार, तो कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रावर घेतला गेला. त्या दिवशी बुधवार होता. हा अवतार पहिल्या प्रहरामधील पहिल्याच मुहूर्तावर झाला. त्याप्रमाणे स्वतः निराकार असूनही भगवान दत्तात्रेय हे साकार झाले. त्यांनी योग मार्गाचा उपदेश करून लोकांना सुखी केले. म्हणूनच त्यांना पहिल्या अवतारात योगेश्वर अथवा योगीराज असे नाव मिळाले. तेजोमंडलवरती भगवान योगीराज यांचे रूप अत्यंत कोमल, नयन मनोहर असून अंगकांती ही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होती. हा अवतार एकमुखी आणि चतुर्भुज प्रत्यक्ष श्री विष्णूप्रमाणेच होता. जयंती समयी त्यांचा हा अवतार सगळ्यांसमोर इतका सुंदर आलेला आहे की त्याचं वर्णन खूप छान केलेलं आहे. कारण ते स्वतःच योगेश्वर किंवा योगीराज आहेत. त्यांचे रूप हे नयन मनोहर आहे, कोमल आहे. अंगकांती कशी आहे? शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ. हा एकमुखी आणि चतुर्भुज म्हणजे 4 हात असलेला प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच दिसणारा हा अवतार, हा एकमुखी दत्ताचा अवतार आहे. या अवतारामध्ये योग मार्गाचा त्यांनी वापर केलेला आहे की सर्वांना योग शिक्षा, योग साधनेत पुढे आणण्यासाठी हा योग अवतार त्यांनी घेतलेला आहे. त्यानुसार शरीरातले, मनातले सगळे रोग योगाद्वारे नष्ट होऊन मानव समाज सुखी होईल, यासाठी हा योगी अवतार श्री महाविष्णूंनी घेतलेला आहे. आता आपण त्यांच्या मानसपूजेकडे वळूया. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आपल्या हृदयामध्ये आपण ही सुंदर अशी योगी अवतारातील श्री दत्तप्रभूंची मूर्ती साकार करूया. तुमच्या डोळ्यासमोर दत्त महाराजांची ही सुंदर मूर्ती उभी राहिलेली आहे. या अवतारामध्ये, योगीराज अवतारामध्ये श्री दत्तप्रभू हे यांचं स्वरूप म्हणजे यांचा चेहरा हा एकमुखी दत्ताचा आहे. त्यांना 4 हात आहेत. एका हातात कमंडलू, एका हातात रुद्राक्षाची माळ, एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात
परशु आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही ही अशी मूर्ती आणा आणि आपल्या हृदय सिंहासनावर त्यांना विराजमान करा. महाराज प्रत्यक्षात तुमच्या अनाहत चक्रात विराजमान होण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आसन ग्रहण करायला द्या. त्यांच्यासाठी तुम्ही गरम पाणी, दूध, जलाभिषेक याची सगळ्याची तयारी करून ठेवलेली आहे. गंध, फळं, पुष्प, दीप, धूप या सगळ्याची तुम्ही तयारी केलेली आहेत. आणि आता तुम्ही महाराजांना बसायला आसन दिलेलं आहे. त्या आसनाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. महाराजांना तुम्ही साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि त्यांना तुम्ही करत असलेल्या मानसपूजा स्वीकारण्याचा तुम्ही आग्रह करत आहात. महाराजांनी त्याला अनुमती दिलेली आहे. हे तुमच्या लक्षात येईल. महाराजांना तुम्ही सांगितलेलं आहे की मी मनपूर्वक तुमची मानसपूजा माझ्या हृदयस्थ सिंहासनावर करत आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आता त्या पूजेला सुरुवात करत आहात. तुम्ही महाराजांच्या चरणकमलावर पाण्याचा अभिषेक करत आहात आणि मंत्र म्हणत आहात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मनात या मंत्राचा जप करत करत तुम्ही महाराजांच्या चरणकमलावर पाण्याचा अभिषेक करत आहात. नंतर पंचामृताचा अभिषेक तुम्ही सुरू केलेला आहे आणि पंचामृताचा अभिषेक करता करता तुम्ही हा मनात दिगंबरा मंत्र म्हणत आहात. खूप प्रेमाने तुम्ही त्यांची पाद्यपूजा करत आहात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू त्यानंतर त्यांच्या सर्वांगावर तुम्ही जलाचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक खूप प्रेमाने करत आहात. त्यांच्या मस्तकावर देखील जलाभिषेक करत आहात. तुम्ही सुंदर अशा केशरयुक्त पाण्याने त्यांच्यावर जलाभिषेक केलेला आहे. आता त्यांना कोरड्या धूत वस्त्राने तुम्ही त्यांना पूर्णपणे पुसून घेतलेले आहे. नंतर उंची वस्त्र त्यांना ल्यायला दिलेली आहेत. पिवळ्या रंगाचं पितांबरी वस्त्र किती छान खुलून दिसत आहे. तुमच्या डोळ्यासमोर हे खूप सुंदर असं वस्त्र आलेलं आहे आणि तुम्ही ते उपरण्यासहित महाराजांना घालायला दिलं आहे. तुम्ही स्वतः प्रेमाने त्यांच्या अंगावर पांघरलेलं आहे. त्यांच्या गळ्यात पुष्पमाळ घातलेली आहे. त्यांच्या कपाळावर चंदनाचा तिलक रेखांकित केलेला आहे. त्यांना
पिवळी फुलं अर्पण केलेली आहेत. दिगंबरा धूप दिगंबरा दाखवलेला आहे, दीप श्रीपाद दाखवलेला आहे, वल्लभ दिगंबरा घंटी वाजवलेली आहे. दिगंबरा केशरी रंगाचे दिगंबरा पिवळे पेढे तुम्ही त्यांना दाखवलेले श्रीपाद आहेत. वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा आणि विष्णू मनापासून तुम्ही महेश्वरा त्यांना नमस्कार केलेला श्रीपाद आहे. वल्लभ दिगंबरा महाराजांना विनंती केली आहे, दिगंबरा महाराज, दिगंबरा आमच्या जीवनातील सर्व श्रीपाद दुःख तुम्ही वल्लभ दिगंबरा ब्रह्मा मिटवून टाका. विष्णू महेश्वरा श्रीपाद आम्हाला वल्लभ सुखी, दिगंबरा समाधानी जीवनाचा मार्ग दाखवा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा खूप मनापासून तुम्ही विष्णू त्यांची प्रार्थना महेश्वरा करत आहात आणि श्रीपाद वल्लभ मंत्र म्हणत आहात. दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ ब्रह्मा दिगंबरा विष्णू महेश्वरा ब्रह्मा विष्णू श्रीपाद महेश्वरा वल्लभ श्रीपाद दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा वल्लभ दिगंबरा ब्रह्मा श्रीपाद विष्णू महेश्वरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ ब्रह्मा दिगंबरा विष्णू दिगंबरा महेश्वरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आता तामनामध्ये तुम्ही श्री दत्त महाराजांना, जे भगवान योगीराजाचा रूप आहे, अवतार आहेत, त्यांना तुम्ही तामनामध्ये अर्घ्य देत आहात. आपली मानस पूजा यथासांग झाली आहे, पण आपण आता त्यांना अर्घ्य देत आहोत. तुम्ही डाव्या हातात पळी पाण्याने भरलेली घ्या, पळीमध्ये पाणी, आणि डाव्या हातातून उजव्या हातात ते पाणी घेऊन ते तामनाच्या दिशेने खाली हळूहळू सोडा. आणि ते म्हणताना मी एक एक श्लोक सांगते, म्हणजे त्याचा अर्थ सांगते, तसं मनात म्हणून मग ते पाणी तामनात सोडावे. तुमच्या डाव्या हातामध्ये पळी आहे, पळीतलं पाणी तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या. उजव्या हाताची ओंजळ करा, त्या ओंजळीतनं ते पाणी आधी बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. आणि मग जो अर्थ सांगते तो मनात म्हणून मग तामनात पाणी सोडा. ही मानस पूजा सुरू आहे, त्यामुळे प्रत्यक्षात आपण हे मानस पूजेमध्ये करत आहोत, पण त्याचा तुम्ही अनुभव नक्की घ्या. भगवान दत्तात्रेय हे मायेच्या गुणातून पूर्णपणे मुक्त असून ते सर्व लोकांचे ईश्वर म्हणजे स्वामी आहेत. अत्यंत दैदिप्यमान आणि योगीराज असलेल्या या दत्तात्रेयाला मी या पूजेच्या निमित्ताने अर्घ्य समर्पण करीत आहे. हे पहिला श्लोक आहे, त्याचा अर्थ आहे, आणि हे पहिलं अर्घ्य तुम्ही तामनामध्ये सोडावे. आता दुसरं, पुन्हा तीच क्रिया मानस पूजेमध्ये आपण करत आहोत. भगवान दत्तात्रेय हे एकच एक केवळ आनंद रूप असून त्यांनी लोकांवर अनुग्रह करण्याकरता योग मायेचा अवलंब केलेला आहे. त्या योगीराज दत्तदेवाला या पूजेच्या निमित्ताने मी अर्घ्य समर्पण करत आहे. उजव्या हातातलं पाणी तुम्ही तामनात सोडावे. ही कृती करा मनातनं. आता तिसरं,
भगवान दत्तात्रेय हे स्वभावतः अव्यक्त रूप असूनही योगमायेच्या सामर्थ्याने ते व्यक्त रूपही धारण करतात. अशा या दिव्य दत्तगुरूला मी पूजा कर्माने अर्घ्य समर्पण करीत आहे. पाणी ताम्हणात सोडावे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश श्वासावर लक्ष केंद्रित. तीनदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्या मनात दिगंबरा दिगंबरा हा मंत्र सतत चालू राहू द्या. आपलं मन इतरत्र भरकटत असेल तर त्याला या मंत्राच्या साह्याने बांधून ठेवा. तुमचं मन दत्त महाराजांपाशी एकरूप होऊ द्या. किमान तसा प्रयत्न करा, म्हणजे दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. आता दत्त महाराजांना आरती आणि मंत्रपुष्पांजली झाली. करूया मनातून धूपदीप ओवाळा, पंचारती ओवाळा, मनोभावे तुम्ही नमस्कार करा. आणलेला पेढ्याचा प्रसाद, गूळ, खडीसाखर आणि काहीच नसेल ना तर मनपूर्वक तुम्ही दोन्ही हात जोडून त्यांच्या समोर उभे राहा. आपल्या सोबत ध्यानाला जे सगळे जीवात्मे आलेले आहेत ना, त्यांना प्रसाद वाटा. प्रत्येकाने एकमेकाला प्रसाद द्या. दत्त महाराजांचा प्रसाद हा फार मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या हृदयस्थ सिंहासनावर दत्त महाराजांची मूर्ती विराजमान झालेली आहे. मूर्ती म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष महाराजच आपल्या हृदयात विराजमान झालेले आहेत. आज त्यांचा पहिला अवतार, योगी अवतार हा तुमच्या हृदय सिंहासनावर बसलेला आहे. त्यामुळे योग मुद्रा जी आहे किंवा योगाचं जे महत्व आहे त्यानुसार आपण आज त्या प्रकारचंच ध्यान करत आहोत. आपला श्वास हा नाभी कमलापर्यंत जाऊन पुन्हा तो नाकाद्वारे बाहेर सोडा. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि दिगंबरा दिगंबरा हा मंत्र तुम्ही त्या श्वासाद्वारे म्हणा. तुमच्या लक्षात येईल तुमचा श्वास देखील हा मंत्र म्हणत आहे. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पण श्वास सोडताना आणि घेताना दिगंबराचा मंत्र म्हणा. एकरूप व्हा, तल्लीन व्हा. दत्त महाराजांना हीच खऱ्या अर्थाने आपण एक प्रेमाची भेट देऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा
विष्णू श्रीपादवल्लभ महेश्वरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ श्वासावर दिगंबरा लक्ष केंद्रित करा दिगंबरा आणि श्वास आत दिगंबरा बाहेर. श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू श्री दत्तात्रेयांनी अत्रि ऋषींच्या आदेशानुसारच गौतमी नदीच्या काठी शिवाची उपासना करून योगसिद्धी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केले. श्री दत्तात्रेयांचा आश्रम सिंहाचलाजवळ प्रयागवनात आहे असे म्हटले जाते. श्री दत्तात्रेयांना अविनाशी अवतार किंवा अवधूत का म्हटले जाते, तर श्रीराम कृष्ण यांनी अवतार घेऊन ते पुन्हा आपल्या निजधामास गेले, पण श्री गुरुदेव दत्त मात्र दिव्य देहाने अविरतपणे कार्य करीत आहे. कलियुगात दत्त हाची देव राहिला, जो प्रत्यक्षात आपल्याला दिसतो, आपल्याला अनुभव देतो आणि ते आहेत, ते गेलेले नाहीयेत, त्यांनी अवतार कार्य संपवलेलं नाहीये याची प्रचिती आपल्याला विविध त्यांच्या रूपात नक्कीच येते. श्री दत्तात्रेय अवतार हा अविनाशी अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. आर्तांना, पीडितांना, दुःखितांना संरक्षण देत त्यांना मदत करत करत त्यांचा संचार सर्वत्र सुरू आहे. प्रापंचिक व पारमार्थिक सुख देण्यासाठी या दैवताचा संचार सर्वत्र आहे. श्री दत्तात्रेयांची त्रिभुवनात वारी असे म्हटले जाते. असं म्हटलंही जातं किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल की दत्त महाराजांची जिथे जिथे सेवा, त्यांच्याबद्दल काही बोललं जातं किंवा गुरुचरित्राचं पठण केलं जातं, तिथे ते अंश रूपाने उपस्थित असतात आणि
तुम्हीही मनात ही धारणा नक्कीच किंवा हा विश्वास ठेवा की आज तुम्ही जी ध्यानधारणेला सुरुवात केलेली आहे तर प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त महाराज आपल्या सोबत आहेत हे नक्कीच. कारण विश्वास हा एकच मार्ग आहे की तो परमेश्वराकडे जाण्याचा, त्याच्यावर त्याची आपल्यावर कृपा करून घेण्याचा मार्ग आहे. आपण कशावरही विश्वास ठेवला नाही तर आपल्याला काहीही साध्य होत नाही. त्यामुळे जी ध्यानधारणा आपण, जी मानसपूजा त्यांच्यासाठी आज करत आहोत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नक्कीच आहे ह्याचा विश्वास बाळगा आणि त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच. त्रिभुवनात फेरी मारणारे दत्त जीवांचा उद्धार करीत करीत आपला दिनक्रम पूर्ण करतात हे पुढच्या वर्णनावरून तुमच्या लक्षात येईल. ज्यांचे नित्य गंगा स्नान, माहुरी करी शयन, सह्याद्रीवरी आसन, करी ध्यान गाणगापुरी, कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी करी भस्मधारण, संध्या वंदन कराडी, कोल्हापुरी भिक्षाटन, पांचाळेश्वरी जाऊन नित्य करी भोजन, विचित्राचरण जयाचे पंढरपुरी नित्य सुगंध लेपन, पश्चिम सागरी येऊन करी अर्ध्य दान सायंकाळी, व्यापिले जाने त्रिभुवन असे नमन तव चरणा. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी दत्तात्रेयांचं वर्णन कसं केलंय माहितीये का? की त्यांची दिनचर्या कशी आहे, की कधी दत्तात्रेयांचे ध्यान गाणगापुरी असते, कुरुक्षेत्री आचमन असते, धोपेश्वरी विलेपन असते, संध्या कुठे करतात तर कराडमध्ये, भिक्षा कोल्हापुरात मागतात, पंढरीत सुगंध लेपन करतात आणि सह्याद्रीच्या शिखरावर माहूरगडी ते निद्रा घेतात. त्यामुळे त्यांचं सर्वत्र संचार असतो. माहूरगडावर निद्रास्थान, काशीच्या गंगेत स्नान, पंढरपुरास गोपीचंदन, कोल्हापुरात भिक्षा, पांचाळी भोजन, तुळजापुरात हस्तप्रक्षालन, मेरू शिखरावर समाधिस्थान अशी व्यापक अवस्था आहे. बरोबर आहे? बघा तुम्ही किती दत्त महाराज कुठे कुठे संचार करतात आणि कुठे कुठे जाऊन ते आपापलं कार्य सुद्धा करत आहेत किंवा संध्या सुद्धा करतात, भिक्षा सुद्धा मागतायत. बरोबर आहे? सुगंध लेपन पण त्यांनी लावलेलं आहे आणि कुठे मात्र विश्राम करतायत मेरू शिखरावर. किती सुंदर वर्णन आहे की नाही यांचं, की दत्तगुरु आपले आचार धर्म पाळत, नित्याच्या गोष्टी करत, कृपाळू दृष्टीने सर्वत्र संचार करीत आहे. बरोबर आहे? हे तर तुम्ही नक्कीच ऐकलेलं होतं किंवा तुम्हाला माहीतही होतं. बरोबर आहे? कारण का माहितीये का, दत्त महाराज हे कुठे कुठे असू शकतात किंवा कुठे कुठे जातात हा त्यांचा दिनक्रम संत लोकांना त्यांनी सांगितलेला होता. कारण जेव्हा संत महात्मे जेव्हा दत्तगुरूंची प्रार्थना किंवा त्यांची आराधना करतात त्यावेळेला प्रत्यक्ष जेव्हा त्यांची ती पूर्ण होते त्यावेळेला ते त्यांनी दर्शन दिलेलं आहे. स्वतःबद्दलची माहिती सुद्धा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून सांगितलेली आहे. का आता अंघोळीची जी जागा आहे काशी मणकर्णिका घाट, ही दत्तप्रभूंची स्नानाची जागा आहे. काशी क्षेत्री गंगा नदीच्या काठावर असलेल्या मनकर्णिका या घाटावर श्री दत्तप्रभूंची स्नानाची जागा आहे. मनकर्णिका या घाटावर तांबूस दगडांचे मंदिर आहे. या मंदिरांमध्ये पादुका स्थापन केलेल्या आहेत. काशीमधील प्रसिद्ध दशाश्वमेध घाटावरून इथे जाता येते आणि ब्रह्ममुहूर्तावर श्री दत्त महाराज या ठिकाणी स्नानास येतात आणि खूप जणांना म्हणजे जे संत महात्मे किंवा त्या अध्यात्म मार्गातले जे मोठी लोक आहेत त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी त्या सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर दर्शन दिलेले आहे. ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही कुठे ना कुठेतरी वाचल्या असतीलच नक्की. ह्याची तुम्हाला हे मी सांगताना आठवण होईल, जाणीव सुद्धा होईल. प्रत्यक्ष दत्त महाराज हे ब्रह्ममुहूर्तावर काशी क्षेत्री असतात हे सत्य आहे. त्यानंतर पंढरपूर क्षेत्री
ते स्नान झाल्यावर भस्म लावण्यासाठी येतात. म्हणजे तुम्ही विचार करा, वाराणसीचं टोक कुठे आणि आपल्या महाराष्ट्रात तर पंढरपूर कुठे? पण प्रत्यक्ष दत्त महाराज तिकडे भस्मलेपन करण्यासाठी, सुगंधित भस्मलेपन करण्यासाठी पांडुरंगाच्या इथे पंढरपूरला येतात. पंढरपूर या क्षेत्री भगवान श्री दत्तात्रेय काशी स्नान झाल्यावर विप्राचे दत्त मंदिर आहे, त्या ठिकाणी भस्म लावण्यासाठी येतात. बऱ्याच वेळा सकाळी भस्माचा सुवास इकडे येतोच, कारण प्रत्यक्ष दत्त महाराज येथे उपस्थित असतात. श्री विप्रदत्त मंदिर हे पुंडलिकाच्या मंदिरापासून विष्णुपदापर्यंत जो प्रवाह आहे, तेथे हा घाट आहे विप्रदत्त मंदिर. तेथे हे मंदिर आहे. इथे स्वतः दत्त महाराज उपस्थित सकाळी असतात आणि तिथे पहाटेच्या वेळेला भस्माचा सुंदर असा सुगंध येत असतो. जे उच्च कोटीचे आहेत, आध्यात्मिक मार्गातले आहेत आणि जे संत महात्मे आहेत, त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर भगवान दत्तप्रभू हे पंढरपूर येथून भस्मलेपन करून श्री क्षेत्र कराड येथे कृष्णामाई आणि कोयनामाई यांचे प्रीती संगमावर प्रातसंध्या करण्यासाठी येतात. आता संध्या ही अंघोळ झाल्यानंतरच करायची असते आणि या दोन्ही ठिकाणून आल्यावर स्वतः प्रत्यक्ष दत्त महाराज कराड येथे जो हा प्रीती संगम आहे कृष्णामाई आणि कोयनामाईचा, तेथे श्री दत्त प्रभूंची प्रातसंध्या होते. त्यानंतर माध्यान्ही ते करवीर नगरीत मधुकरी मागण्यासाठी येतात. तुम्ही कोल्हापूरला गेल्यावर भिक्षालिंगम पात्र तर पाहिलंच असेल नक्की. ते एक देऊळ आहे, तिथे स्वतः दत्तप्रभूंचं भिक्षालिंगम पात्र आहे. नसाल गेला तर नक्की यावेळी जरूर जा. श्री क्षेत्र भिक्षालिंगम स्थान आहे, तिथे श्री दत्तप्रभूंचे भिक्षेचं स्थान आहे. ते कोणत्याही स्वरूपात येऊन दुपारी 12 वाजता भिक्षा मागतात आणि स्वतः प्रत्यक्ष भिक्षा प्रभू मागतायत याच्या संदर्भातलेही विवेचन आम्ही किंवा माहिती ही पुढील आम्ही रोजच्या ज्या आपल्या हे आहेत, काय म्हणतो साधना जी करणार आहोत, त्याच्यात आम्ही ते नक्कीच सांगू तुम्हाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा. आता मागितलेली भिक्षा ही कोल्हापुरात ते ग्रहण करत नाहीयेत, तर ते कुठे जात आहेत? श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे. ते हे कुठे आहे तर बीड गाव जे आहे, बीड आपण ऐकलेलं आहे, बीड गेवराई शहागड, इथे हे जागृत स्थान आहे गोदावरीच्या पात्रामध्ये. आणि किंवा राक्षस भुवन हे सुद्धा ऐकलं असेल तुम्ही, मध्य प्रदेशला जातानाच्या रस्त्यावर, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे हे, तर त्या भागामध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये हे स्थान आहे. आणि स्वयं दत्तप्रभू भिक्षा मागितल्यावर कोल्हापुरातून डायरेक्ट बीड राक्षस भुवन येथे जात आहेत. का? भिक्षा ग्रहण करण्यासाठी. मागितलेली भिक्षा ते कोल्हापूरमध्येच ग्रहण करत नाहीयेत, तर ती घेऊन ते तिकडे राक्षस भुवनला गोदावरी नदीच्या काठावर जिथे एक दत्तप्रभूंचे स्थान आहे तिथे जात आहेत. आणि इथे हे मंदिर वगैरे नाहीये म्हणजे, तर हे फक्त 8 खांबी मंदिर सदृश्य जागा आहे आणि तिथे एक संगमरवरी कट्टा आहे आणि या कट्ट्यावर बसून महाराज जी मिळालेली भिक्षा आहे तिचे ग्रहण करत आहेत. आता भिक्षा ग्रहण करून हात धुण्यासाठी ते कुठे जात आहेत बरं? तर तुळजापूर येथे भवानी मातेच्या मंदिराजवळ गोमुख आहे, तिथे जात आहेत. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा पायऱ्या उतरताना गोमुख पहिलं लागतं आणि दुपारी महाराज तिथे उपस्थित असतात. ह्याची बऱ्याच जणांना अनुभूती आलेली आहे. एक सुंदर असा म्हणजे सुगंध असं म्हणतात पसरलेला असतो. महाराज जेव्हा 12:30च्या दरम्यान तिथे हस्त प्रक्षालन म्हणजे हात धुण्यासाठी येतात, त्यावेळेला
हा सुगंध पसरतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद त्यानंतर वल्लभ दिगंबरा महाराज माहूरगडावर, ब्रह्मा विष्णू जिथे महेश्वरा दत्तात्रेयांचे श्रीपाद रेणुका मातेचे वल्लभ मंदिर आहे आणि दिगंबरा शेजारीच दिगंबरा अत्री अनुसया यांचं दिगंबरा एक डोंगर आहे, पर्वत श्रीपाद आहे, वल्लभ की जे मूळ दिगंबरा स्थान दत्त दिगंबरा महाराजांचं प्रकट स्थान म्हणून दिगंबरा ओळखलं जातं. ते श्रीपाद माहूरलाच आहे. वल्लभ माहूरगडाच्या शेजारीच तो आहे, दिगंबरा की इथे सुद्धा प्रत्येक जण जाऊन आलेला असेल नक्कीच. दिगंबरा तिथे श्रीपाद वल्लभ दिगंबरा विश्रांती स्थान आहे दिगंबरा दुपारचं. दिगंबरा माहूर श्रीपाद तर वल्लभ श्री भगवान श्री क्षेत्र दिगंबरा माहूर येथे शयनासाठी येतात. प्रथम शिखर हे रेणुका मातेचं मंदिर आहे. दुसरे शिखर हे दत्तपादुका मंदिर आहे आणि तिसरे शिखर भगवान अत्री ऋषींचा आश्रम. म्हणजे आईच्या मांडीवर निजण्यासाठी दुपारची झोप म्हणतो ना ती घेण्यासाठी ते तिकडे विश्रामाला येतात. आता यानंतर दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान कुठलं आहे बरं? तर श्री क्षेत्र गिरनार हे दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान आहे, की जिथे ते सदोदित चरणकमलांच्या रूपाने, धुनीच्या रूपाने आहेत. आपल्यापैकी बरेच जण श्री क्षेत्र गिरनारला नक्कीच जाऊन आलेले आहेत. 10,500 पायऱ्या, अंबाजी माता मंदिर, हे सगळं प्रत्येकाने अनुभवलेलं असेल. किती वरच्या टोकावर महाराजांचं स्थान आहे बघा, बरोबर की नाही? याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेला आहे. गोरक्षनाथ यांच्या पादुका, श्री भगवानांच्या पादुका, ह्या सगळं हे श्री दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे. दत्त महाराज रोज सकाळी काशीला असतात आणि संध्याकाळचा त्यांचा मुक्काम जो असतो किंवा रात्रीचा मुक्काम हा स्वतःच्या स्वस्थानी जुनागडला श्री क्षेत्र गिरनार या ठिकाणी असतो. अशी यांची ही दिनचर्या आहे. आणि त्या दिनचर्येमध्ये ज्या ज्या भक्तांना दुःख किंवा ज्या भक्तांनी त्यांना मनापासून हात मारलेले असेल, अशा ठिकाणी दत्त महाराज त्या भक्ताला मदत करण्यासाठी सुद्धा उपस्थित असतात. चला तर मग पुन्हा एकदा आपण ध्यान अवस्थेमध्ये दत्त महाराजांच्या दिगंबरा मंत्राचा जप करूया आणि त्यांच्या भक्तीत आपण लीन होऊया. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि दीर्घ श्वसन करून 3दा पुन्हा एकदा मन आणि शरीर दत्त महाराजांच्या चरणी लीन करूया. श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा आज ब्रह्मा आपण विष्णू प्रथम अवतार महेश्वरा योगीराज याबद्दल श्रीपादवल्लभ माहिती जाणून दिगंबरा घेतलेली आहे आणि दिगंबरा त्यांचा मंत्र जो दिगंबरा आहे ओम योगीराजाय नमः श्रीपादवल्लभ असा दिगंबरा आपण आता दिगंबरा 16 वेळा दिगंबरा म्हणणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित राहू श्रीपादवल्लभ द्या. मन एकाग्र दिगंबरा करा. दिगंबरा ओम दिगंबरा योगीराजाय नमः. श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा योगीराजाय नमः. दिगंबरा ओम श्रीपादवल्लभ दिगंबरा योगीराजाय ब्रह्मा नमः. विष्णू ओम महेश्वरा योगीराजाय श्रीपादवल्लभ नमः. दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा योगीराजाय नमः. श्रीपादवल्लभ ओम दिगंबरा ब्रह्मा योगीराजाय विष्णू नमः. महेश्वरा ओम श्रीपादवल्लभ दिगंबरा योगीराजाय नमः. दिगंबरा ओम दिगंबरा योगीराजाय श्रीपादवल्लभ नमः. दिगंबरा ब्रह्मा ओम विष्णू महेश्वरा योगीराजाय नमः. श्रीपादवल्लभ ओम दिगंबरा दिगंबरा योगीराजाय नमः. दिगंबरा ओम श्रीपादवल्लभ दिगंबरा योगीराजाय नमः. ब्रह्मा विष्णू ओम महेश्वरा योगीराजाय श्रीपादवल्लभ नमः. दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा योगीराजाय नमः. श्रीपादवल्लभ ओम दिगंबरा ब्रह्मा योगीराजाय विष्णू नमः. महेश्वरा ओम श्रीपादवल्लभ योगीराजाय दिगंबरा नमः. दिगंबरा ओम दिगंबरा योगीराजाय श्रीपादवल्लभ नमः. दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आता दत्त महाराजांचा दुसरा अवतार अत्रिवरद दत्तात्रेय. तर याच्याबद्दलची माहिती अशी आपल्याला प्राप्त झालेली आहे की दत्तात्रेय यांचा हा दुसरा अवतार अत्रिवरद या नावाने वर्णिलेला आहे. मागील अध्यायात योगीराज म्हणून आपण ज्याचे वर्णन ऐकले तेच पुढे अत्रि मुनींना वर देण्यासाठी अत्रिवरद या नावाने अवतरले. अत्रि मुनी जन्माला आल्यानंतर यथाकाली ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा केली की आता तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारून पितृऋणातून मुक्त व्हावे. वडिलांची ही आज्ञा ऐकून अत्रि मुनींनी गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांना पुत्र झाला. तो सर्व विद्वान आणि संशोधकही होता, पण मुनींच्या महत्वाकांक्षेला पूर्ण करणारा असा नव्हता. त्यांना त्रैलोक्यामध्ये कीर्तीचा ध्वज फडकवून त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करून साऱ्या विश्वाचे कल्याण करणारा असा पुत्र हवा होता. त्यामुळे त्यांनी त्यांची पत्नी महासती श्री अनुसया हिला बरोबर घेऊन पुत्रप्राप्तीसाठी खडतर तप करण्यास सुरुवात केली. ते अनुसयेला बरोबर घेऊन पर्वतावर गेले. पहाटे उठावे, स्नान संध्या नित्य अनिक उरकून तपश्चर्येला बसायचे. प्राणायाम करून प्रथम मन एकाग्र करायचे. त्यामुळे सबाह्य अभ्यंतर होऊन शुद्ध होऊन एका पायावर उभं राहून अत्रि मुनींनी हे तप केलेले आहे. तपाच्या वेळी योगीराजाच्या रूपाने दृष्टीस पडलेल्या तेजोरूप परब्रह्माचे ते स्वतःच्या मनामध्ये सतत ध्यान करीत असत. कारण त्यांनी हे दत्तात्रेयांचं किंवा श्री महाविष्णूंचं तेजोमय रूप पाहिलेलं होतं आणि त्यांना ते आकर्षून घेत होतं. ते रूप सत्व रजतम या मायेच्या 3 गुणांपासून अलिप्त होतं आणि ते कसं होतं तर नित्य चिन्मय आणि आनंद घन होतं. त्यामुळे ते त्यांच्या प्रचितीला सतत येत होतं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मनासमोर ध्यान करताना तप करताना फक्त एवढंच रूप येत होतं. कारण हे सर्वव्यापी होतं, सर्वाधार होतं आणि सर्वातीत होतं. परमेश्वराचं हे रूप होतं ना ते फार अतिशय वेगळं होतं. हे तुम्हाला सुद्धा ऐकताना जाणवत असेल की अत्रि ऋषींना जे रूप दिसलेलं होतं ते वेगळंच होतं. ब्रह्मदेवाने श्री महाविष्णूंना प्रार्थना करून जे योगीराज रूप आपल्या समोर आणलं किंवा समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी जो अवतार जन्म झाला त्या रूपाचं तेजोमय रूप हे अत्रि ऋषींना फार आकर्षित करून घेत होतं आणि त्यांनी तसंच ते आपल्या तपामध्ये आपल्या ध्यानात डोळ्यासमोर आणून त्याचं चिंतन केलेलं आहे. निस्सीम तेजोरूप अशा या परमात्म्याचे अत्रि मुनी सतत चिंतन करीत असत. अनसूया एकनिष्ठ अंतःकरणाने त्यांची तपश्चर्या त्यांची पाहत होती आणि त्यांना सहाय्यही करत होती. आणि ही तपश्चर्या सतत 100 वर्ष एका पायावर उभं राहून चालू होती. परमेश्वराने मला त्रैलोक्य हितकारी सर्वज्ञ आणि सर्व समर्थ असा लोककल्याण करता एक पुत्र द्यावा हाच ध्यास त्यांच्या मनात लागलेला होता. 100 वर्षानंतर उग्र तपाने त्यांच्या मस्तकातून अग्नीच्या ज्वाला प्रकट होऊ लागल्या. या प्रखर तेजाने त्रैलोक्याचा दाह होऊ लागला. देव दानव मानव पशुपक्षी आणि सगळे भयाने सगळे व्याकुळ झाले. आता विश्वाची धडगत नाही असे पाहून सर्व देव आणि ऋषीमुनी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश्वराला शरण गेले. त्या तिघांनाही या सर्वांची दया आली आणि त्या सर्वांचे सांत्वन करून त्यांनी अभय वचन दिले. नंतर ब्रह्मदेव हंसावर आरूढ झाले, विष्णू हे गरुडावर झाले आणि शंकर नंदीवर बसले. हे तिन्ही देव आपापल्या आयुधांसह पर्वतावर अत्रि ऋषींच्या जवळ येऊन पोहोचले. अत्रि मुनी हे ध्यान समाधी अवस्थेत निमग्न होते. त्यांना जागे करावे
त्याप्रमाणे त्या तिन्ही देवांनी आपल्या तेजाने अत्री मुनींना जागृत केले. अत्री मुनींनी त्या देवांना पाहिले. नम्र भावाने वंदन करून त्यांनी सांगितले की महाराज, अंतःकरणात मी एकाचेच ध्यान केलेले आहे. कळलं? पण आपण तर तिघे जण माझ्यासमोर उभे आहात. तर आपण कोण, कोठून आणि कशाकरिता आलात ते मला सांगा. आपले स्वरूप अत्यंत तेजस्वी व अलौकिक असून त्यांचे माझ्या मनाला आकलन होत नाहीये. वाणीलाही ते वर्णन करता येत नाहीये. त्यामुळे खरोखरच मोठे आश्चर्यकारक आहे आणि मी मोठ्या धारिष्ट्याने तुम्हाला हे विचारत आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही स्वतःचा परिचय द्यावा व माझा संशय दूर करावा. माझा प्रश्न अयोग्य असल्यास मला क्षमा करावी. आपण भक्तवत्सल आहात, क्षमाशील आहात. अत्री मुनींचे हे भाषण ऐकून ना तिन्ही देव म्हणाले, तुझा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. तुझे कल्याण असो. खरोखर सत्य संकल्प आहेस. तू जो संकल्प करशील, जे मनात आणशील ते घडून येईल, असे सामर्थ्य तुला या तपाने प्राप्त झालेले आहे. तू तपश्चर्येमध्ये ज्याचे ध्यान केलेले आहेस ते आम्ही या 3 रूपांनी तुझ्या समोर प्रकट झालेलो आहोत. आणि 3 रूपांनी आम्ही पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे दिसत आहोत, तरी तत्वता आम्ही एकरूपच आहोत. ज्या परमेश्वराचे हृदयात चिंतन केले तो परमात्मा आम्हीच आहोत. आम्ही तिघही एकरूप आहे ही गोष्ट लक्षात घे. हे मुनिश्रेष्ठा, तत्वता आम्हा तिघांमध्ये जर भेद तुला दिसत असेल तरी तिळमात्रही भेद नाहीये. याबद्दल किंचितही मनात शंका आणू नकोस. आम्ही एकरूप आहोत. आणि तर तू विचारशील, हे मुनिवर्या, तुम्ही 3 रूपांनी का प्रकट झालात? 2 किंवा 4 रूपांनी का नाही प्रकट झालात? तर यावर उत्तर असे आहे की ही सर्व सृष्टी त्रिगुणात्मक मायेच्या 3 गुणांपासून निष्पन्न होत असल्यामुळे या 3 गुणांची पृथक पृथक कार्ये व्यक्त करण्याकरता आम्ही त्या मायेचा अंगीकार करून ही 3 रूप धारण केलेली आहेत. माया ही त्रिगुणात्मकच आहे. सत्व, रज आणि तम ही 3 मायेची रूप आहेत आणि या 3 गुणाच्या अनुरोधानेच या सृष्टीमध्ये 3 गुणांचं शक्तीचं प्राधान्यानं कार्य चालू आहे. रजोगुणानेच सर्जन शक्तीचा आविर्भाव होत असतो. सत्वगुणापासून भरण आणि पोषण संगोपन चालू असते आणि तमोगुणापासून संहारण शक्ती जागृत होत असते. या तिन्ही शक्तीचे समीकरण अथवा एकीभवन म्हणजे परमात्मा होय. तो एक परमात्मा सृष्टी, स्थिती आणि प्रलय या तिन्ही रूपांनी विश्वाची व्यवस्था करण्याकरता पृथक पृथक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या रूपांनी अभिव्यक्त होत असतो. म्हणूनच आम्ही 3 रूपात तुला दर्शन दिलेले आहे. एकच परमात्मा 3 मूर्तींच्या रूपाने प्रकट झाल्यामुळे त्याला त्रिमूर्ती असे म्हणतात. आणि हे अत्रिमुनी, तुम्ही पूर्वी प्रयत्नाने पाहिलेले आणि ध्यायलेले असे अलौकिक रूप उपाधिभेदाने 3 रूपांनी तुमच्या समोर प्रकट झालेले आहे. तुम्हाला इष्टवर देण्यासाठीच आम्ही प्रकट झालो आहोत. माया शक्तीच्या अनुरोधाने सृष्टी, स्थिती आणि प्रलय ही 3 कार्य आम्ही क्रमशः अंगीकारलेली आहेत. म्हणूनच त्रिमूर्ती रूपाने तुम्हाला हे दर्शन दिलेले आहे आणि तुम्ही आता त्याचा स्वीकार करा. आणि तिन्ही देव एकदम अंतर्धान पाहिले व योगीराजाच्या रूपाने पुन्हा अत्री मुनींच्या समोर उभे राहिले. माला कमंडलू करपद्म युग्मे मध्यस्थ पाणी युगले डमरू त्रिशूले ययस्त ऊर्ध्व करयो शुभशंख चक्रे ध्यायेत तमत्रिवरदम भुजषट्कयुक्तम. म्हणजे हातात माला आहे, कमंडलू घेतलेली आहे, हातामध्ये करपद्म म्हणजे कमळाचं फूल आहे. मध्यस्थ पाणी युगुले म्हणजे डमरू त्रिशूले म्हणजे कमंडलू भरलेला जो जल आहे, डमरू आहे, त्रिशूल आहे, शुभ शंख, शंख आहे, चक्र आहे, असे ब्रह्मदेव, स्वतः महाविष्णू आणि शंकर या तिघांची जी आयुध किंवा ते ज्या सगळ्या आयुधांनी सज्ज असतात ती सगळी या योगीराज त्रिमूर्ती दत्त महाराजांच्या मूर्तीमध्ये सामावलेली आहेत. हे तुम्ही प्रत्यक्ष बघतच असाल. तुम्हाला माहिती आहे हे. कारण लोक कल्याणासाठी, लोकांना योग मार्गाला प्रवृत्त करण्यासाठी
उदार आणि दयाशील अशा परमात्म्यानेच प्रथम योगीराजाचे अवतार घेतला होता. आणि त्या अवताराचे शुद्ध रूप कसे होते, तर स्फटिकासारखे अत्यंत स्वच्छ. आणि त्याच्या तेजाने दाही दिशा उज्ज्वल झालेल्या होत्या. आणि क्षणातच हे रूप पालटून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती रूपाने काय झालं, रूप कोणी घेतलं, तर अत्रिमुनींच्या समोर श्री दत्तात्रेयांनी घेतलं. त्यामुळे हे दुसरं जे रूप आहे ते त्यांच्या समोर उभं राहिलं त्रिमूर्ती रूपाने. अत्रि मुनींनी निर्मल योग तपाने ज्या परमात्म्याची आराधना केली, तोच परमात्मा आता त्रिमूर्ती रूपाने त्यांच्या समोर उभा राहिला, अशी अत्रि मुनींची खात्री झाली. हा परमात्मा योग विद्येचा अध्यक्ष असून तो योगीराज पण आहे. तो योग विद्येची सिद्धी करून देणारा सुद्धा आहे. अत्रि मुनींनी त्याला नमस्कार केला आणि अभिष्ट वर देऊन अत्रि मुनींचा संकल्प पूर्ण करण्याकरिताच ते भूमंडलावर अवतरलेले होते. या स्वरूपात अत्रि मुनींना इष्टवर दिल्यामुळेच श्री दत्तात्रेयांनी त्यांना त्या अवताराला अत्रि वरद असे नाव मिळालेले आहे. कारण तो वर कोणी दिलेला आहे त्यांना? त्यांच्या 100 वर्षाच्या तपश्चर्येने त्यांना महाविष्णू, शंकर आणि ब्रह्मदेवाने दिलेला आहे. आणि त्यामुळेच या दुसऱ्या अवताराला अत्रिवरद हे नाव मिळालेले आहे. अशा प्रकारे हे दुसऱ्या त्यांच्या दत्तात्रेयांच्या दुसऱ्या रूपाचा किंवा अवताराचा जन्म झालेला आहे अत्रिवरद या नावाने. चला तर मग ह्या दुसऱ्या अवताराला आपण मानस पूजेमधून त्याची पूजा अर्चना करून आपल्या हृदयात स्थान देऊया. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेऊन हळूहळू सोडा. मन आणि शरीर एकाग्र करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मन एकाग्र करा. दत्त महाराजांची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्या डोळ्यासमोर त्रैमूर्ती त्रिगुणात्मक अशा दत्त महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिलेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खूप प्रेमाने तुम्ही या मूर्तीचं अवलोकन करीत आहात. तुमचं हृदय प्रेमाने परिपूर्ण झालेलं आहे, पूर्ण भरून गेलेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल की हृदयस्थ योगेश्वर श्री दत्त आणि आता अत्रिवरद अशा दत्त महाराजांचं हे दुसरा अवतार रूप तुमच्या हृदय सिंहासनावर आता येऊन बसलेलं आहे. काय काय बरं आहे बरं यांच्या हातात, एकदा पहा तरी. किती छान वाटत आहे ना. प्रत्यक्ष ब्रह्मदेव, महाविष्णू आणि महादेव हे तिघही आज आपल्या हृदयात
अत्रिवरद दिगंबरा या रूपाने, त्रिगुणात्मक रूपाने श्रीपाद आपल्या हृदयात वल्लभ दिगंबरा आलेले ब्रह्मा आहेत, विष्णू विराजमान झालेले आहेत. महेश्वरा श्रीपाद तुमचं शरीर वल्लभ आनंदाने दिगंबरा एकदम दिगंबरा भरून गेलेला आहे. दिगंबरा हा तुम्हाला अनाहत श्रीपाद चक्रामधला वल्लभ हृदयस्थ दिगंबरा आनंद जो मिळत आहे ना, ब्रह्मा त्याचा खरंच तुम्ही विष्णू अनुभव घ्या. महेश्वरा श्रीपाद असं वल्लभ वाटत आहे, की दिगंबरा प्रत्यक्ष दिगंबरा आकाशातून दिगंबरा तुमच्यावर म्हणजेच श्रीपाद अर्थात तुमच्या वल्लभ हृदयातल्या दिगंबरा त्रैमूर्तींवर ब्रह्मा पुष्पवर्षाव विष्णू होत आहे. महेश्वरा ह्याचा श्रीपाद अनुभव घ्या. वल्लभ खूप दिगंबरा सुंदर वाटत आहे, खूप छान दिगंबरा वाटत आहे. असं वाटत दिगंबरा आहे, की या जगामध्ये श्रीपाद वल्लभ आपणच एक मोठे भाग्यवान दिगंबरा आहोत, की आपल्या हृदय दिगंबरा सिंहासनावर दिगंबरा त्रैमूर्ती दत्तांचा श्रीपाद वरदहस्त वल्लभ ते दिगंबरा विराजमान झालेले आहेत. ते आलेले आहेत दिगंबरा आपल्या हृदयात. दिगंबरा अनुभव घ्या. श्रीपाद तुमच्यावर वल्लभ पुष्पवृष्टी होत आहे. दिगंबरा दिगंबरा खूप सुगंधित असे दिगंबरा तुमच्यावर श्रीपाद वल्लभ अत्तराचे दिगंबरा फवारे उडत ब्रह्मा आहेत. विष्णू त्याचाही अनुभव घ्या. महेश्वरा तुमच्या आजूबाजूला श्रीपाद खूप वल्लभ छान छान गोष्टी घडत आहेत. दिगंबरा वाद्य वाजत दिगंबरा आहेत. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री ब्रह्मा दत्तात्रेयांना आवडणारी अशी विष्णू सगळी वाद्य वाजत आहेत. महेश्वरा कोणी नाचत आहे, कोणी गात आहेत, श्रीपाद वल्लभ कोणी मृदुंग वाजवत आहे. दिगंबरा या सगळ्या दिगंबरा गोष्टीचा तुम्ही आनंद घ्या. दिगंबरा अनुभव घ्या. श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा आज त्रैमूर्ती तुमच्या दिगंबरा हृदयात विराजमान झालेले आहेत. श्रीपाद ज्या वल्लभ त्रैमूर्तींनी अत्री दिगंबरा ऋषींना दर्शन दिलेलं ब्रह्मा आहे, विष्णू तेच दर्शन महेश्वरा तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या मनात, श्रीपाद हृदयात वल्लभ उतरलेलं आहे. दिगंबरा त्यांना दिगंबरा मिळालेलं दर्शन सुद्धा दिगंबरा तुम्हाला सुद्धा मिळालेलं आहे. तुमच्या श्रीपाद हृदयात वल्लभ तुम्ही त्यांना विराजमान दिगंबरा केलेलं आहे ब्रह्मा आणि आता विष्णू त्यांच्यावर तुम्ही महेश्वरा जलाभिषेक करत आहात. श्रीपाद खूप वल्लभ प्रेमाने, दिगंबरा अतिशय प्रेमाने तुमच्या दिगंबरा प्रेमाला, दिगंबरा आनंदाला श्रीपाद उधाण आलेलं आहे. वल्लभ तुम्हाला दिगंबरा जाणीव होत आहे, ब्रह्मा की आज विष्णू आपल्याकडे कोण आलेलं आहे. महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा तुमच्या नेत्रातून दिगंबरा सुद्धा अश्रुधारा वाहत आहेत. श्रीपाद वल्लभ ह्या प्रेमाच्या आहेत, दिगंबरा चांगल्या आहेत. दिगंबरा दिगंबरा मन मोकळं होऊ द्या. श्रीपाद हृदयात जर वल्लभ आनंदाचे झरे वाहत असतील, दिगंबरा तर मन डोळ्यातून मोकळं होऊ द्या. दिगंबरा थांबवू नका त्या अश्रूंना. दिगंबरा हा अनुभव पुन्हा नाही. श्रीपाद वल्लभ तो घ्या तुम्ही. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ या दुसऱ्या दिगंबरा अवतारातल्या ब्रह्मा विष्णू अत्रिवरदांना तुम्ही अभिषेक महेश्वरा करत आहात. श्रीपाद पंचामृताचा, वल्लभ जलाचा अभिषेक करत आहात. दिगंबरा दिगंबरा सर्व पाणी तुम्ही दिगंबरा इतकं सुगंधित केलेलं श्रीपाद आहे. गुलाब वल्लभ पुष्प, केशर दिगंबरा मिसळलं आहे तुम्ही त्याच्यात. ब्रह्मा विष्णू खूप प्रेमाने तुम्ही महेश्वरा सेवा करत आहात. खूप श्रीपाद प्रेमाने ही वल्लभ मानसपूजा तुमची सुरू आहे. दिगंबरा दिगंबरा ह्या दिगंबरा परमेश्वराला तुम्ही काय देऊ आणि काय नको असं श्रीपाद तुम्हाला झालेलं वल्लभ आहे. उत्तमात दिगंबरा उत्तम तुम्ही तयारी केलेली ब्रह्मा आहे आणि तुम्ही सगळं देत विष्णू आहात मनापासून. महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ उत्तमात दिगंबरा उत्तम वस्त्र अलंकार दिगंबरा दिलेले आहेत. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा फुलांचा हार, ब्रह्मा विष्णू महेश्वरा
पिवळ्या धम्मक फुलांचा हार. श्रीपादवल्लभ किती सुंदर हार तुम्ही दिगंबरा अर्पण केलेला आहे. दिगंबरा दिगंबरा पंचारती, श्रीपादवल्लभ दिगंबरा चंदन, दिगंबरा दिगंबरा जे उत्तम आहे ते श्रीपादवल्लभ सगळ्याची तयारी तुम्ही केलेली आहे दिगंबरा आज. दिगंबरा दिगंबरा कारण परमात्म्याचा श्रीपादवल्लभ अंश आज तुमच्या दिगंबरा हृदयात विराजमान झालेला आहे. दिगंबरा तुमच्या डोळ्यासमोर उभा दिगंबरा राहिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, जे यात्री श्रीपादवल्लभ ऋषींना दर्शन झालेलं दिगंबरा आहे, तेच तुमच्या हृदयात ब्रह्मा आज विराजमान झालेलं विष्णू आहे. महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 3 शिरे 6 हात तया माझा नमस्कार. मनपूर्वक श्रीपादवल्लभ साष्टांग दंडवत घाला. दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा त्रिमूर्ती अवतारे हा. त्रिमूर्ती अवतारात श्रीपादवल्लभ ब्रह्मदेव, विष्णू, दिगंबरा शंकर या तिन्ही दिगंबरा देवतांचा वास आहे. दिगंबरा श्रीपादवल्लभ या रूपाचे चिंतन दिगंबरा करा. कारण आपण ब्रह्मा ध्यानात आहोत. विष्णू ध्यानात महेश्वरा मानसपूजा करत आहोत. श्रीपादवल्लभ नक्कीच खूप दिगंबरा मनापासून तुम्ही सगळे दिगंबरा दिगंबरा ध्यान करता करता ही मानसपूजा करत आहात. श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा दत्त महाराजांना श्रीपादवल्लभ खूप दिगंबरा मनापासून तुम्ही त्यांच्या चरणकमलावर दिगंबरा सुगंधित पुष्प अर्पण श्रीपादवल्लभ केलेली आहेत. दिगंबरा त्यांना दिगंबरा पंचारतीने दिगंबरा ओवाळलेलं आहे. श्रीपादवल्लभ आरती केलेली आहे. दिगंबरा दिगंबरा त्यांचा जप करत आहात. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा श्रीपादवल्लभ विष्णू दिगंबरा ब्रह्मा महेश्वरा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा दिगंबरा विष्णू ब्रह्मा महेश्वरा विष्णू श्रीपादवल्लभ महेश्वरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा दिगंबरा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ ब्रह्मा दिगंबरा विष्णू दिगंबरा दिगंबरा महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ ब्रह्मा दिगंबरा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मा श्रीपादवल्लभ विष्णू दिगंबरा ब्रह्मा महेश्वरा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ
दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा खूप मनापासून आपण आज मानसपूजा केलेली आहे. प्रत्यक्ष त्रैमूर्ती अवतार आपल्या हृदयात विराजमान झालेला आहे. अत्री ऋषींना जे त्यांचं तेजोमय रूप दिसलेलं आहे तेच आज आपल्या हृदयात आपण मनोभावे त्यांना नमस्कार करून स्थापना केलेली आहे. आपण एक साष्टांग दंडवत सुद्धा या मानसपूजे दरम्यान गुरु महाराजांना घातलेला आहे. प्रसाद सगळ्यांना वाटलेला आहे. कारण आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आता या ध्यानाद्वारे आपण जे डोळ्यासमोर त्रैमूर्ती दत्तात्रयांचं रूप आणलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की त्यांच्या हातात जपमाळ, कमंडलू जे दिसतंय ते कशासाठी आहे बरं? त्यांना गरज आहे का या सगळ्याची? त्यांच्या हातात जपमाळ का पाहिजे? त्यांच्या हातात कमंडलू म्हणजे जल भरलेला कमंडलू कशाला? त्यांच्याकडे त्रिशूळ कशाला आहे? चक्र कशाला आहे? हे सगळं किंवा शंख, कमळ या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे कशासाठी आहेत? डमरू काय आहे? त्रैमूर्ती अवतार आहे हे आपल्याला पण माहिती आहे, बरोबर आहे. पण त्रैमूर्ती अवतारामध्ये प्रत्येक देवता आपापलं आवडीचं जे आहे ते घेऊन आलेलं आहे. म्हणजे जी आयुध किंवा चिन्ह ही हे केलेली आहेत, बरोबर आहे, ते घेऊन आलेले आहेत. पण खरंच त्याचा अर्थ काय, म्हणजे ते कशासाठी आहे? तर एक सांगू का की हे सगळं मानव जातीच्या कल्याणासाठीच ही आयुध किंवा ही चिन्ह ही त्रैमूर्ती दत्तांनी धारण केलेली आहेत. भक्तजनांच्या सगुण साकार रूपासाठी. कारण का माहितीये का की ह्याचा उपयोग आपणच करणार आहोत. परमेश्वराला ह्याची गरज नाहीये, पण आपण त्याचा वापर करू शकतो. कारण आणि आपल्याला ध्यान मार्गाला जे आपण त्रासलेलो आहोत, की आपण दुःखी आहोत, आपल्याला काय जे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या ज्या गुण आपल्याला त्रास देतात, लोक दुसऱ्यांचं चांगलंही बघवत नाही आपल्याला, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जो आपल्याला त्रास होतोय या त्रासातून मुक्त करण्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी या त्यांच्या आयुधांचा किंवा त्यांच्या चिन्हांचा वापर करायला सांगितलेला आहे. तर ती कशी? तर उजव्या अंगाने परमेश्वर हा आदिगुरु बनला आहे आणि डाव्या अंगाने तो मायावी ईश्वर झालेला आहे. या आदिगुरूंच्या उजव्या हातामध्ये अक्षमाला आहे. अक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मणी आहे. रुद्राक्ष, स्फटिकाक्ष, प्रवालाक्ष. प्रवालाक्ष म्हणजे पोवळं. असे या अक्षांचे अनेक प्रकार असतात. अक्षमालेमध्ये 52 मणी असतात. याची जाणीव तुम्हाला असेलच. म्हणजे आपण अक्षरांची आपली माला जरी बघितली तर ती सुद्धा 52 अक्षर असतात. तर त्यातले प्रत्येक मणी म्हणजे वर्णमालेतील बीजाक्षरांचे प्रतीक आहेत. हे लक्षात घ्यायचे. 16 स्वर, 36 व्यंजन यांना बीजाक्षर म्हणतात. म्हणजे आपण जे अ, आ, ई हे जे आपण शिकतो ही बीजाक्षर, त्याचा सुद्धा ही काय असतं तर ते प्रत्येक 16 स्वर आणि 36 व्यंजन यांना बीजाक्षर आहेत. ही वर्णमालेतली आहेत.
मालेच्या आरंभी अ हे अक्षर असून शेवटी कोणतं अक्षर आहे? क्ष आहे. त्यामुळे त्याला अक्षमाला म्हणतात. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा तंत्रशास्त्र जे असतं ना, तर त्यातील प्रत्येक मंत्र हा वर्णनात्मक असतो. मंत्र हे देवतेचे स्वरूप असतात. देवतेचे रहस्य, बीजाक्षराचा किंवा सबीज मंत्राचा जप हे सिद्धीचं आणि मोक्षाचं साधन असतं. त्यामुळे अक्षमालेतूनच सर्व ग्रंथांचा उगम झालेला आहे आणि हे मोक्षाचे आणि सिद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी आदिगुरु भगवान दत्तात्रेय यांनी उजव्या हातात अक्षमाला म्हणजे रुद्राक्षाची माला, ती जपमाला घेतलेली आहे. आता डमरू आहे हातामध्ये. तर डमरू कशाचा आहे बरं? तर वेद, शास्त्र, स्मृती, पुराण ही सर्व अक्षर राशीतून निर्माण होतात आणि ही राशीतून हे झाल्यानंतर त्याचा आवाज जो होतो, नाद होतो, नाद, त्या नादासाठी त्यांनी काय केलेलं आहे? त्या डमरू हे चिन्ह हातात घेतलेलं आहे. कारण मी नुसतं म्हटलं, असं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल हा नाद आहे. बरोबर आहे? नुसतं मी म्हटलं तर ह्याचा नाद होईल का हो? नाही. आ, इ नुसतं म्हटलं तर त्याचा होईल का? पण जेव्हा आपण किंवा ओमचा ओ असा उच्चार जेव्हा आपण करतो, त्यावेळेला जो नाद तयार होतो आणि तो नाद जो असतो ते डमरू हे चिन्ह त्या नादासाठी आहे. तुम्ही डमरू कधीतरी हातात घेऊन वाजवून पाहिला का? तो नाद निर्माण करतो. नाद निर्मिती हे डमरूचं काम आहे. त्यानंतर चक्र. चक्राला सुदर्शन चक्र म्हणजे काय? सुदर्शन चक्र हे श्री विष्णूंच्या हातातलंय. बरोबर आहे? म्हणजेच ते काय करतात की सामान्य जनांच्या अज्ञानरूपी तिमिराचा नाश करतात आणि त्यांना सुखाचा अनुभव किंवा सुखाचा लाभ करून देतात. बरोबर की नाही? त्यानंतर आणि या सुदर्शन चक्र पण कसं आहे? त्याला 12 आऱ्या आहेत हा. म्हणजे सुदर्शन चक्र जर आपण नीट पाहिलं, कारण आपण ते नुसतं श्री विष्णूच्या हातातच एका करंगळीवर उभं आहे एवढं आपल्याला माहितीये. पण आपण कधी त्याचं पाहिलं का व्यवस्थित? तर पहा, त्याला 12 आऱ्या आहेत. अज्ञान, मलिन वासना, पाप पुण्यात्मक कर्म या पासून निर्माण होणाऱ्या संसार रूपी वृक्षाचा ते पूर्णपणे नाश करतं. म्हणजे त्याच्यामुळे जी कर्म निर्माण होतात ना आपली, या संसार रूपी ह्याच्यात देताना घेताना जी कर्म निर्माण होतात, ज्या वाईट वासना असतात, जे षड्रिपू असतात, ते त्याचा नाश करण्यासाठी हे सुदर्शन चक्र आहे. त्यानंतर आपण जल, विशिष्ट पात्रामध्ये जल असतं. तर स्नान संध्या, सर्व कर्मांचे परिमार्जन किंवा तहानलेल्याला पाणी अशा प्रकारे ते जल विशिष्ट पात्रामध्ये साठवून ठेवायचे असते. त्यामुळे त्या पात्राला कमंडलू म्हणतात. आणि त्याचा आकार कसा आहे? तर बुडाचा भाग किंवा मुखाचा भाग हा अर्धवर्तुळाकार असतो आणि पसरट. बोटाने धरण्याच्या सोयीसाठी तोंडाच्या बाजूला अर्धवर्तुळाकार असाही त्याचा कडा असतो आणि पाणी ओतून घेण्यासाठी मोराच्या मानेप्रमाणे त्याला तोटी असते. म्हणजे तुमच्या लक्षात तयार करताना कमंडलू किंवा श्री दत्तांच्या हातातला कमंडलूची रचना कशी आहे ते तुम्हाला लक्षात येईल. भोपळ्याचा किंवा तांब्या पितळेचा पण असतो, पण ऋषीमुनी किंवा वैराग्यशाली लोक याचा वापर करतात. जल ज्यामध्ये साठवले जाते अशाला कमंडलू. क म्हणजे जल आणि मंड्यते म्हणजे साठविले जाते. क मंडलू असं त्याला कमंडलू म्हणतात. त्यामुळे हा कमंडलू दत्तात्रेय यांनी खालच्या बाजूच्या डाव्या हाताने धारण केलेला असतो. संस्कृतमध्ये जलाला जीवन सुद्धा म्हणतात. प्रत्येक जीवाला कर्माचं फल देऊन त्यांचे जीवन सुखसंपन्न करण्याचे कार्य कोण करत असतं? परमात्मा. कर्म ही क्षणभंगूर असतात आणि काळाच्या उदरात ती गडप होतात. पण कर्माचा नाश झाल्यावर
कर्माच्या अनुरोधानेच जीवांना फल देण्याचं कार्य कोण करतं? तर परमात्माच करत असतो. त्यामुळे परमात्मा जर नसेल तर जीवांना आपापल्या कर्माची फळं मिळणार नाही. त्यामुळेच काय करायचंय? तर कमंडलूत असलेल्या जलाने सर्व जीवांना जीवन देतो, तृप्त करतोच, ते श्री भगवान दत्तात्रेय आहेत. आणि अशा कमंडलूचे भक्तजन जे चिंतन करतील ना, त्यांचे जीवन कर्म सुख समृद्ध होईल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्माच्या अनुरोधानेच जीवांना जन्म मिळतो, हो की नाही? आणि त्याच जन्मानंतर आपल्या हातून कर्म घडत असतात. त्यामुळे कर्म घडून आल्याशिवाय जीवांची उत्पत्ती होत नाही व जीवांची उत्पत्ती झाल्याशिवाय कर्माची उत्पत्ती होत नाही. किती साधं आणि सोपं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे श्री दत्त महाराजांच्या हातात जी जी चिन्ह आणि आयुध आहेत, त्याचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी आपल्या जीवनासाठी कार्य आहे. आपल्याला मार्गदर्शन आहे, हेच नक्की. त्यानंतरचं काय आहे बरं? तुम्ही सांगा. तर त्यानंतर त्रिशूळ आहे. तो कसा आहे? त्याला 3 हे आहेत, अणकुचीदार टोकं आहेत, म्हणून त्याला त्रिशूळ म्हणतात. आणि ही कसं आहे? मधले टोक त्याचे असते भाल्यासारखे. दोन्ही बाजूला 2 टोकं त्याच्या उभी असतात. त्रिशूळाची ही 3 टोकं जणू काही सदाचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त याचे द्योतक असतात. पाण्याने भरलेल्या घड्याला जसा तिवईचा आधार असतो ना, तसं मानवी जीवन जे असतं या 3 कांडांवर म्हणजे या त्रिशूळावर उभं असतं. कसं असतं ते? सदाचार कांड, व्यवहार कांड आणि प्रायश्चित्त कांड. म्हणजे धर्म, अर्थ, काम हे आपण तिन्ही ऐकलेला हा शब्द आहेत. पण त्याचं काम काय आहे? तर हे त्रिवर्ग जे आहेत, त्याच्यावरच सगळ्या जगाची काय आहे? निर्मिती आहे. मानवी जीवनात या त्रिवर्गाची समृद्धी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे हाच अभिप्राय त्रिशूळाने सुचवला जात आहे. नंतर शंख आहे. आता शंख कशासाठी बरं? त्याचा नाद कसा असतो? दिव्य, दीर्घ आणि गंभीर. बरोबर आहे? जगाच्या स्थितीकरिता ज्याने नित्य, नैमित्तिक, काम्य अशी 3 प्रकारची कर्म शंखाच्या 3 वलयांनी सूचित केलेली आहेत. आणि या 3 प्रकारच्या कर्माच्या आचरणाने पुण्य लागते. पुण्याच्या जीवावरच जगाचे रहाट-गाडगे चाललेले आहे. आणि हे सर्व ईश्वराच्या आज्ञेने म्हणजे कोणाच्या? श्री दत्तगुरूंच्या आज्ञेनेच सुरू आहे. आणि हीच गोष्ट शंखाने सूचित केलेली आहे. याप्रमाणे मायावी ईश्वराचा अंश जगाच्या स्थितीला अत्यंत उपयुक्त असतो. तसंच सद्गुरूंचे मुखकमल, नेत्रकमल, चरणकमल हे अवयव सुद्धा मायेच्या भ्रमाचा निराश करणारे आहे. त्यामुळे श्री दत्तात्रेयांच्या या सर्व गुण, सर्व चिन्ह, सर्व आयुध संपन्न अशा मुखकमलाचा, नेत्रकमलाचा आणि चरणकमलाचा सुद्धा आपण काय केला पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. आणि त्यामुळेच तुम्ही मनामध्ये, हृदयामध्ये जे त्रैमूर्ती वरद, अत्रिवरदाचे हे दुसऱ्या अवताराचे रूप जे मनात साठवलेले आहे, तेच तुमच्या अंतःचक्षु पुढे आणा. त्याचं चिंतन करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा एकदा ह्या अत्रिवरद रूपाला आपल्या डोळ्यांसमोर आणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपादवल्लभ दत्तात्रेयांचा हा दुसरा अवतार अत्रिवरद हा अत्रि ऋषींनी वृषपर्वतावरील परमतीर्थावर तप केले तेव्हा तपाच्या वेळी हे तिघ जण त्यांच्या समोर उपस्थित झाले. त्यामुळे अत्रिवरदांचे रूप तप्त हे सुवर्ण कांतीप्रमाणे होते. एकदम त्यांचं रूप जे होतं सुवर्ण कांतीप्रमाणे तेजस्वी हसतमुख चतुर्भुज. हा जन्म जो आहे ना तो कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेस झालेला आहे. या दिवशी अत्रिवरद दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. आता अत्रिवरद श्री दत्तात्रेयांचं आपण ध्यान केलेलं आहे, पूजन केलेलं आहे, तर आपण त्यांना आता अर्घ्य देऊया. पुन्हा तुम्ही त्यांना पाण्याने म्हणजे जलाने अर्घ्य देऊन त्यांना त्यांच्या समोर हे श्लोकाचा अर्थ आपण म्हणूया. डाव्या हातात तामण पाणी हे सगळं छोट्या भांड्यात पाणी, त्याच्यात पळी आणि तामण जवळ घ्या. हे सगळं आपण मानस पूजेत करत आहोत. आज पुन्हा एकदा सांगते की हे मानस पूजेमध्ये आपण त्यांना अर्घ्य देत आहोत. चला तर मग डाव्या हातात पळीने पाणी घ्या आणि उजव्या हातात ते सांडणार नाही अशाप्रमाणे हाताची ओंजळ करून त्याच्यात घ्यावे आणि म्हणावे, श्री भगवान दत्तात्रेय हे मायेच्या तिन्ही गुणातून मुक्त असून ते त्रैलोक्याचे अधिपती आहेत. अत्रिवरद रूप अशा या दत्तात्रेयाला मी कर्माच्या निमित्ताने अर्घ्यदान करत आहे. पाणी तामणात सोडावे. पुन्हा एकदा पळीने पाणी उजव्या हातात घ्यावे. हे परमेश्वरा दत्तात्रेया, आपण अद्वैत म्हणजे एकमेव अद्वितीय रूप असून आनंदमग्न आहात. त्याचप्रमाणे विश्वाला मोहजालात टाकणाऱ्या मायेचेही आश्रय आहात. अत्रिवरद रूप अशा तुम्हाला या पूजा कर्माच्या निमित्ताने मी अर्घ्यदान करीत आहे. पाणी तामणात सोडावे. आता तिसऱ्यांदा पुन्हा पाणी डाव्या हाताने पळीमध्ये घ्यावे व उजव्या हातात पाणी घ्यावे. हे प्रभो, आपण अभक्त जनांना अव्यक्त असून भक्त जनांना व्यक्त रूपाने दिसत आहात. आपण तत्वता निर्गुण असूनही भक्तजनांच्या कल्याणाकरिता सगुण रूपही धारण केलेले आहे. अत्रिवरद रूप अशा तुम्हाला मी भक्तिपूर्वक अर्घ्य प्रदान करीत आहे. अशा प्रकारे आज आपण श्री दत्तात्रेयांना तीनदा अर्घ्य दिलेला आहे आणि मनापासून नमस्कार करा. आज त्यांना तुम्ही केळी हा नैवेद्य दाखवा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा ओम श्रीपाद वल्लभ अत्रिवरदाय नमः. दिगंबरा दिगंबरा ओम दिगंबरा अत्रिवरदाय नमः. श्रीपाद वल्लभ ओम दिगंबरा अत्रिवरदाय ब्रह्मा नमः. विष्णू ओम महेश्वरा श्रीपाद अत्रिवरदाय वल्लभ नमः. दिगंबरा ओम दिगंबरा अत्रिवरदाय दिगंबरा नमः. ओम श्रीपाद वल्लभ दिगंबरा अत्रिवरदाय नमः. दिगंबरा ओम दिगंबरा अत्रिवरदाय नमः. श्रीपाद वल्लभ ओम दिगंबरा अत्रिवरदाय नमः. दिगंबरा ओम दिगंबरा अत्रिवरदाय श्रीपाद नमः. वल्लभ ओम दिगंबरा दिगंबरा अत्रिवरदाय नमः. दिगंबरा ओम श्रीपाद अत्रिवरदाय वल्लभ नमः. दिगंबरा ओम ब्रह्मा विष्णू अत्रिवरदाय नमः. महेश्वरा ओम श्रीपाद वल्लभ अत्रिवरदाय नमः. दिगंबरा ओम दिगंबरा अत्रिवरदाय दिगंबरा नमः. श्रीपाद ओम वल्लभ दिगंबरा अत्रिवरदाय नमः. ब्रह्मा ओम विष्णू महेश्वरा अत्रिवरदाय नमः. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्वासावर दिगंबरा लक्ष केंद्रितच करा. ठेवा. श्रीपाद
श्वास आत, श्वास बाहेर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मुक्तीचा लाभ करून घेणे हे मनुष्य जन्माचे कर्तव्य आहे. वेदांताचे श्रवण, मनन, निधिध्यासन नित्य करावे. मुख्यतः लक्षपूर्वक श्रवणाने मनातील आसक्ती कमी होईल. सात्विक प्रवृत्तीनेच मानवाची उन्नती होते. सात्विक प्रवृत्ती होण्याकरता आहार सुद्धा फार महत्वाचा ठरतो. हा आहार हित, मित्र आणि मेध्य म्हणजे पवित्र असण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपली प्रकृती सात्विक झाली आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे स्वधर्मावर दृढ श्रद्धा बसते. देवपूजा, पंचमहायज्ञ हे जर आपण वेळेवर केलं, अतिथी सत्कार, गोसेवा, मातापितरांची सेवा, कथा कीर्तन, भजन पुराण, श्रवण, सर्वांबरोबर गोड बोलणे, दुसऱ्यांचे नुकसान होईल असे न वागणे, असं जर वागलं तर आपली प्रकृती सात्विक बनल्याची चिन्ह आहेत. आणि दत्त महाराजांच्या या साधनेमध्ये किंवा त्यांच्या आपल्या मार्गदर्शनामध्ये ह्याचाच फार मोठा मागोवा आहे. कारण दत्त महाराज त्यालाच मदत करतात जे कोणी स्वधर्माने आणि सत्पथावर चालतो. ते उगाच कोणाला मदत करायला जात नाहीत. ते हेच बघतात की आपण किती निष्ठेने त्यांची सेवा करत आहोत. सेवा म्हणजे काय? तर त्यांची सेवा त्यांना प्रत्येक माणसामध्ये बघणे आणि प्रत्येक माणसाच्या आत्म्यातील दत्त महाराजांना ओळखणे, हेच फार मोठे आपलं गुपित आहे की आपण प्रत्येक जणांमध्ये जो परमात्मा आहे तो ओळखणे, त्या परमात्म्याला तुम्ही अपमानास्पद न बोलणे, त्या जीवाला 2 घास खाऊ घालणे, त्या जीवाशी प्रेमाने बोलणे, या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. आलेले संकट किंवा जे आपल्यासमोर येणारे प्रश्न आहेत त्याच्यावर संतापून न जाणे, न चिडणे आणि शांतपणे त्याच्यावर मार्गदर्शन करून सोल्युशन काढणे, मन दुखवायची नाहीयेत. या सगळ्याच गोष्टी जर आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांसोबत केल्या, कारण त्यांच्यातील परमात्मा जर आपण जाणून घेतला की आपल्यासारखाच त्यांच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे, हे जर आपल्याला जाणीव झाली तरच आपण सगळ्यांशी एकोप्याने एकसारखे व्यावहारिक वागू शकतो आणि तरच दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात. नाहीतर दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न होत नाही. तुम्ही कितीही जप करा, कितीही गुरुचरित्र वाचा, कितीही काही वेगवेगळ्या मार्गाने अन्नदान करा, जलदान करा, पण तरी सुद्धा दत्त महाराज ह्यावर आपल्यावर त्यांची कृपा होत नाही. त्यामुळे सर्व साधकांना, ध्यानी लोकांना खूप कळकळीची विनंती आहे की दत्त महाराजांना तुम्ही मनापासून जेव्हा आवाहन करता, त्यांची प्राणप्रतिष्ठा आपल्याकडे करता, तर आपलंही कर्तव्य होतं की आपण परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे तर तो समोरच्यामध्ये पण आहे याची जाणीव ठेवून त्यांच्याशी चांगल्या भावनेने कार्य करा. त्यांच्यातील देव जाणून घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि शक्यतोवर मदत करा. त्यांना पाणी द्या, अन्न द्या, त्यांचा सत्कार करा, त्यांचा आदरभाव ठेवा, त्यांना आदराने आपल्या घरात आगत स्वागत करून बोलवा. कारण कोणत्याही स्वरूपात दत्त महाराज तुमच्याकडे येऊ शकतात याची प्रचिती तुम्हाला येईल नक्कीच. पण आपलं आचरण तसं योग्य हवं याची आपल्याला सतत जाणीव व्हावी. अशा प्रकारे आज आपण दत्त महाराजांचे 2 अवतार पाहिलेले आहेत. त्यांचे आपण जप पण केलेला आहे, आपल्या हृदयात पण त्यांना विराजमान केलेलं आहे आणि तशा प्रकारे आता आपण आपलं कार्यही रोजचं दैनंदिन जीवन सुद्धा आपण
घालवणार आहोत. आपण दिवसभरात दिगंबरा हा जप म्हणणार आहोत. त्याचा विसर पडू देऊ नका. कारण दत्त जयंतीपर्यंत तुमचा जप कदाचित 1.25 लाख सुद्धा होऊन जाईल, की जो तुम्हाला अभिप्रेत नसेल. पण त्याचं थोडंसं असं एक आपण उद्देश ठेवा. 1.25 लाख जप तुमचा होऊन जाईल. तुम्हाला प्रचिती येईल आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. असं आपण अपेक्षा बाळगून किंवा दत्त महाराजांना प्रार्थना करून आजचं हे आध्यात्मिक सेशन दत्त महाराजांच्या अवतारांचं पूर्णपणे इथे थांबवत आहोत. आपल्याला श्री भगवती क्लासेसनं ही सुवर्ण संधी दिलेली आहे. दत्त महाराजांची माहिती जाणून घेण्यासाठी, ध्यानधारणेसाठी आपण त्याचा नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात वापर करूया. त्यांनाही धन्यवाद देऊया. आपल्या स्वतःलाही धन्यवाद देऊया. आणि आजचं हे सेशन इथेच थांबवतो आहोत. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण आता दत्त महाराजांचं एक पद म्हणूया. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा पिता, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजशी आधारू, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझे धन, दत्त माझे मन, सोयरा सजन, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा पिता, एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावे जावा त्याच्या, न विचारिता गावे जावा त्याच्या, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद